नमस्कार सर्वांना. तर आता 2-3 दिवस झाले मी तुम्हाला गावाकडचे ब्लॉग दाखवते. तर ही आहे आमची गावाकडची शेती आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे घरी. तर देवीचं दर्शन घेऊन घरी आलो आणि हे बघा, छान अशी ज्वारीचं पीक घेतलेलं आहे काकांनी आणि सगळीकडे हिरवंगार वातावरण आहे. आणि हे आहे आमचं इथं घर. तर मी तुम्हाला पुढं दाखवतेच, पण चहा वगैरे घेऊन आम्ही आलो होतो, मी आणि माझ्या जाऊबाई, चिक्कू तोडायला. तर दरवर्षी आम्ही आलो ना यात्रेला, तर जाताना थोडे चिक्कू घेऊन जात असतो. आणि पोरांनाही जरा शेतातलं दाखवायचं असतं. त्यांना कसं शहरात राहिलं की मग त्यांना या गोष्टी काही माहिती होत नाहीत आणि मग त्यांनाही नको वाटतं शेतात यायला. म्हणून त्या दोघांनाही घेऊन मी शेतात आले होते. त्यांना पण चिक्कू दाखवले, जरा शेतीतलं थोडंसं फिरले ते दोघं. त्यांना पण खूप मज्जा आली, एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. आणि हे पहा, खूप छान ऑर्गॅनिक आपले शेतातले, कोणतंही त्याला रासायनिक खतं नाही आहेत, कोणतेही फवारे वापरलेले नाहीत. खूप छान ऑर्गॅनिक आपले चिक्कू पिकवलेले आहेत. याला फक्त शेणखत किंवा हे जे आता खाली पडलेला पाला वगैरे आहे ना, ह्याचंच खत ह्याला तयार होत असतो. कोणतेही याला रासायनिक खत घालत नाहीत. आणि गावाकडचं वातावरण बघा किती छान, स्वच्छ आणि निर्मळ आहे. कोणतीही धूळ नाही, गोंधळ नाही, कोणतंही पोल्युशन नाही. इथं सर्व गोष्टी छान, आरोग्य आपलं चांगलं राहतं गावाकडे आल्यावरती. आणि अधूनमधून ना गावाकडे गेलंच पाहिजे. आता मुलांनाही आम्ही कधीतरी घेऊन यायचा प्रयत्न करत असतो, पण सगळ्यांचे काही धावपळी सुरू असतात, पाठीमागं कामं असतात, त्यामुळे येणं होत नाही. पण असं काहीतरी निमित्त गाठून आम्ही गावाकडे येत असतो, कारण आपल्या मुलांनाही गावाकडचं आयुष्य कळालं पाहिजे, गावाकडच्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत, यासाठी आलो होतो. तर खूप छान आम्ही देवीचं दर्शन घेतलं. चिक्कू आता इथं तोडून ठेवलेत आम्ही, आणि तुम्ही बघा कसली छान बाग आहे आमची आणि किती चिक्कू लागलेले आहेत. आणि ह्या दोघांचं पण आहे, इकडून पळ तिकडून पळ. त्यांनी काही जास्त तोडले नाहीत, पण एन्जॉय तेवढा केला. थोडे आता चिक्कू तोडू लागितले, पण त्यांना ते कळत नव्हतं की कोणता चिक्कू तोडायचा आहे. मग ते कच्चे पण तोडत होते, मग त्यांना मी काही जास्त तोडू दिले नाहीत. थोडंसं आता त्यांना त्यांच्या आनंदासाठी थोडे त्यांनी दोघांनी तोडले. आणि इकडे मी आणि माझ्या जाऊबाईंनी छान असे चिक्कू तोडून घेतले. आणि आता घरी जायचं होतं, घरी जाऊन परत जेवण करायचं होतं. आणि याचा आणखी एक व्हिडिओ मी टाकणार आहे, कारण खूप चिक्कू काढले होते आणि ते सर्व काही मी एका व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. ह्या झाडाला तर बघा केवढे चिक्कू लागलेले आहेत. चिक्कूच्या झाडाला पानं कमी आणि चिक्कूच खूप छान लागलेले आहेत. आता हे एवढे चिक्कू लागलेत, आणि ही बाग पण आहे ना आमची, खूप जुनी आहेत झाडं. पण काय होतं ना, उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाणी कमी पडतं, त्याच्यामुळे झाडांना थोडीशी वाढ जास्त झालेली नाही, तरी खूप मोठी झाडं झालीत. आणि आता मला एक पिकला चिक्कू सापडला होता, आणि खरंच खूप छान टेस्ट आहे आमच्या चिक्कूची. खूप जुनी झाडं आहेत आणि एवढे गोड आहेत ना, असे जसं की त्याच्यामध्ये साखर टाकून आपण खातो, एवढे गोड आहेत. आणि तुम्ही म्हणाल की चिक्कू न धुताच खाल्ला, पण खरं सांगू का, पिकलेला चिक्कू आता हातात आलाय म्हणजे त्याचा तो खाल्ल्याशिवाय तर आपण काही राहणार नाही. म्हणून तो चिक्कू खाऊन घेतला आणि परत आणखी आम्ही चिक्कू तोडायला सुरुवात केली. आता म्हणूनही ते काय एन्जॉय केला तेही मी तुम्हाला पुढं दाखवते. आता तिकडे सार्थक दादा बसलाय, तो जरा लाजत होता, त्याच्यामुळे तो काय आमच्याकडे आला नाही. ते तिकडे जाऊन बसला. आणि तिकडं पण ना शेती आहे, आपले डाळिंबाची वगैरे नवीन लावलेली बाग आहे, हरभऱ्याची वगैरे त्याच्यात आहे शेती केलेली, आंतरपीक घेतलेलं आहे. ज्यावेळी आपण एकाच पिकामध्ये 2 पिकं घेतो ना, त्याला आंतरपीक म्हणतात. आता खूप छान आम्ही चिक्कू तोडले. आणि तिकडे बघा, ते नारळाची झाडं पण आपलीच आहेत, ती घराजवळची झाडं आहेत. आणि ते आहे आमचं घर. तर आता जास्त काही चिक्कू तोडले नाहीत, पण जाऊबाई म्हणत होते, अगं वर्षातून एकदाच येता तुम्ही, जावा चिक्कू जास्त घेऊन जावा, म्हणून त्यांनी खूप चिक्कू तोडले. पण कसं होतं ना, चिक्कू तोडले ना, ते पटकन सगळे एकसाथच पिकतात, मग ते सगळे खराब होऊन जातात आणि एवढे चिक्कू खाल्ले जात नाहीत. मग फेकून देण्यापेक्षा कशाला ना, इथं झाडाला राहिले तर ते इथली लोकं खातील, किंवा विकायला पण देतो ना आम्ही, एवढे काही चिक्कू घरी खात नाही, मग विकायला पण दिले जातात, मग ते विकायला जातील नाश होण्यापेक्षा, म्हणून जास्त काही चिक्कू तोडले नाहीत. आता हे बघा, ह्या झाडाला पण खूप चिक्कू लागलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ना सगळ्यात छोटा चिक्कू मला सापडला होता. तो मी पोरांना दाखवत होते की बघा मला छोटा चिक्कू सापडलाय. आणि हे बघा, ही मनूची मस्ती चालू आहे. त्याने खूप मस्ती केली. सुरुवातीला आल्यावर मातीला हात पण लावला नाही, पण मातीत एकदा हात घातला की त्याचं जे सुरू झालं माती फेकायला,
अशी मोठी मोठी ढेकळं उचलून फेकत होता ना तो. खूप एन्जॉय केला त्याने. चला भेटूया आता नेक्स्ट